आत्ता दीपो मित्रांनो, मी किशोर जोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. SIR सिरीजमधील हा पुढील व्हिडिओ. यामध्ये आपण पाहणार आहोत, जे आपण मॅपिंगमध्ये प्रोजेनी म्हणून मॅप केले होते, त्यांचा गणना प्रपत्र फॉर्म जो आहे, तो कशा पद्धतीने आपल्याला अपलोड करता येईल, त्याचं डिजिटायझेशन कशा पद्धतीने करता येईल. आपलं ॲप ओपन केल्यानंतर डाव्या हाताकडे जी पहिली SIRची टॅब आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. भाषा निवडायचं आहे, सबमिट करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरची जी टॅब आहे गणना फॉर्म भरा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. वर QR कोड स्कॅन करा येईल निळ्या टॅबमध्ये त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. संबंधिताचा QR कोड आपल्याला स्कॅन करायचा. तो स्कॅन करून झाल्यानंतर डाव्या हाताकडे फॉर्म भरा या निळ्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपली सगळी माहिती बघून घ्यायचं आहे. खाली आपल्याला व्हेरिफाय अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण त्यांना जे प्रोजेनी जोडलं आहे त्या नातेवाईकाचा इथं प्रकार निवडायचा आहे. आपण काय म्हणून जोडलेलं होतं. जे 4 ऑप्शनने आपण मदर, फादर, ग्रँडमदर, ग्रँडफादर त्या पद्धतीने ते ऑप्शन इथे आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर इथे तपशील आहे. इथे आपल्याला सगळी माहिती बघून घ्यायची आहे. जन्मतारीख इथे आपल्याला आलेली नसेल तर टाकून घ्यायची असेल किंवा जर आधीच तारीख आलेली असेल आणि दुरुस्त करायची असेल तर इथं आपण जन्मतारीख ती दुरुस्त करू शकतो. त्यानंतर इथे रेड स्टारमध्ये जेवढं दिलं तेवढं आवश्यक आहे ती माहिती आपण इथे भरू शकतो. ते आपल्याला भरणं गरजेचं आहे. त्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर खाली इथे आपल्याला गणना प्रपत्र आणि फोटो अपलोड करा आहे. तर आपल्याला पृष्ठ 1 वरती तो फॉर्म जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर जर संबंधितांचा पासपोर्ट साइज आपल्याला फोटो मिळाला नसेल तर इथं छायाचित्र अपलोड करा. क्लिक करा या टॅबवरती क्लिक करून संबंधिताचा आपण ऑनलाईन फोटोसुद्धा इथे अपलोड करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला सबमिट करावरती क्लिक करायचं आहे. तर आपण सगळी माहिती भरून घेऊयात. येथे सबमिट करावरती आपण क्लिक केल्यानंतर फॉर्म यशस्वीरित्या सादर झाला. ठीक आहे, याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जर पुन्हा QR कोड त्याचा स्कॅन करायला गेलो, QR कोड इथे स्कॅन झाल्यानंतर तर इथे आपल्याला आता कुठल्याही प्रकारचा फॉर्म दिसणार नाही. याचा अर्थ यशस्वीरित्या हा फॉर्म आपला सबमिट झालेला आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.